श्री गणेशाय नमः. सत्यानंद कथेचा दुसरी अशा प्रकारची जी कथा आहे ती मी तुम्हाला सांगतो. श्री विष्णू म्हणाले, हे नारदा, हे व्रत पूर्वी काशी नगरामध्ये एका गरीब ब्राह्मणाने केले. ब्राह्मण भुकेनं व्याकुळ होऊन पृथ्वीवर फिरत होता. श्री विष्णूंनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन काशीनगरात प्रवेश केला व ब्राह्मणाला विचारले की तू पृथ्वीवर का फिरतोस. त्यावेळी त्या ब्राह्मणाने आपलं जे साक्षात प्रकारचं दुःख आहे ते दुःख त्याला सांगितलं. विष्णू म्हणाले, तू सत्यनारायणचं व्रत कर आणि सत्याचं व्रत जर करशील तर तुझी जी गरिबी आहे, दुःख आहे, हे या व्रतानं नाहीसं होईल. म्हणून तू सत्यानारायणचं व्रत कर. गरीब ब्राह्मणाला दुसऱ्या दिवशी तो फिरत असताना आणि भिक्षा मागत असताना थोडेसे पैसे मिळाले. त्या पैशामधून त्यानं जे पूजेसाठी लागणारं साहित्य आहे, नारळ आहे, दूध आहे, फुलं आहेत, पान आहेत, अशा प्रकारचं साहित्य आणलं आणि मनोभावनेनं सत्यांची पूजा केली. या सत्यनारायणच्या कृपाप्रसादानं त्याचं सर्व अशा प्रकारचं दारिद्र्य आणि दुःख संपून गेलं. ब्राह्मणाची ही सत्यांची पूजा चालू असताना त्या ठिकाणी एक लाकडाची मुळी विकणारा एक गरीब अशा प्रकारचा त्या ठिकाणी आला आणि त्यानं ती पूजा पाहिली. आणि पूजा पाहिल्यानंतर त्याला विचारले की हे भूदेव, तुम्ही कोणती पूजा करत आहात ते मला कृपा करून सांगा. आणि नंतर त्यानं ते ही व्रत कोणतं आहे, या व्रतानं काय फल प्राप्त होतं याविषयी त्या माणसाला सांगितलं. त्यानंतर त्यांनी मनातून ठरवलं की मला जर उद्याच्याला अशा प्रकारचं जर भरपूर द्रव्य मिळालं तर निश्चितपणे मीही व्रत करील, अशा प्रकारचं त्यांनी मनात ठरवलं आणि तो घरी निघून गेला. त्यानं दुसऱ्या दिवशी मोळी विकण्यासाठी गेला. त्या दिवशी त्याला भरपूर अशा प्रकारचं द्रव्य प्राप्त झालं आणि त्या मोळीमधून मग त्यानं जे द्रव्य प्राप्त झालं होतं त्या द्रव्यप्राप्तीतून त्यानं सत्यनारायणचं जे पूजा साहित्य आहे ते पूजा साहित्य आणलं आणि घरी सत्यनारायणची पूजा केली. सत्यनारायणची पूजा केल्यानंतर हळूहळू त्यालाही त्या मोळीपासून, लाकडाच्या मोळीपासून भरपूर अशा प्रकारचं द्रव्य प्राप्त होत गेलं आणि त्यामुळं त्याचं दारिद्र्य नाहीसं होऊन तो श्रीमंत अशा प्रकारचा झाला. दारिद्र्य आणि दुःख हे या सत्यांच्या व्रतानं संपवून तो धनधान्य पुत्र यांनी श्रीमंत झाला आणि तो नित्य प्रत्येक महिन्यामध्ये अशा प्रकारची सत्यांची पूजा करू लागला. अशा प्रकारचं हे सत्यांचं व्रत दारिद्र्य दुःख नाहीसं करणार आहे. अशा प्रकारचं हे सत्यव्रत सर्वांनी करावं. सत्यनारायण महाराज की जय.